अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारी निवासस्थानापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास आणि भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 6 वाजता हॉटेल हिल्टनमध्ये वर्दळ होती. येथे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस करस्पॉइंट डिनर पार्टी दिली होती. हॉलच्या स्टेजवर ट्रम्प यांनी मेलेनियासोबत जादूगाराची माइंड रोडिंगची चिठ्ठीवाली ट्रिक ते पाहत होते. डिनरचा मेन कोर्स वाढला जाणार इतक्यात गोळीबाराचा आवाज आला. ट्रम्पना काही समजण्याआधीच मेलानिया टेबलाखाली झुकली. हॉलमधील 2600 पाहुणे यावेळेस आलेले होते आणि ते घाबरले. सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी प्रथम ट्रम्प आणि नंतर मेलेनियाला सुखरूप बाहेर काढले. हॉलपासून 45 मीटर आधी मेटल डिटेक्टर चेक पॉईंटवर हल्लेखोराने गोळीबार करत घुसण्याचा प्रयत्न केला. एजंट्सनी कॅलिफोर्नियाचा रहिवासी 31 वर्षीय हल्लेखोर हा इंजिनियर आहे आणि त्याचे नाव कोल थॉमस ॲलन असे आहे आणि त्याला अॅटर्नी जनरल डॉट ब्लॉक म्हणाले की ॲलनकडे 2 बंदुका आणि काही चाकू सापडले आहे. त्याचे लक्ष ट्रम्प असू शकतात अशी शक्यता वर्तवली. पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. हल्लेखोर हा इंजिनियर आहे आणि हल्ल्याच्या 10 मिनिटे त्यांनी आधी कुटुंबाला संदेश दिलेला होता व कुटुंबाला सांगितले होते की ट्रम्प हे गद्दार आहेत. हल्ल्याच्या 10 मिनिटे आधी ॲलनने आपल्या कुटुंबाला पाठवलेल्या संदेशात म्हटले होते की ट्रम्प गद्दार आणि अत्याचारी आहे. मी ट्रम्प प्रशासन मोडीत काढील. त्याने ट्रम्प यांच्या मंत्र्यांचा नावाचा उल्लेखही केला होता, मात्र त्यात काश पटेल यांचे नाव नव्हते. तो म्हणतो, मी इराणी एजंट असतो तर मशिगन घेऊन आलो असतो. आणि त्याने 2027मध्ये मेकॅनिकल इंजिनियर पूर्ण केले होते. तेव्हापासून तो सीरिया कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहे. डिसेंबर 2024मध्ये टीचर ऑफ द मंथचा पुरस्कारही त्याला मिळालेला होता. त्याने नासाच्या जेट प्रोफाईलिंग लॅबमध्ये फेलोशिपही केली. ॲलनचे वडील थॉमस हे कृष्णवर्गीय तर आई कॅथी ही श्वेतवर्णीय आहेत. भावाने काही चुकीचे पाऊल उचलू नये याची चिंता त्याच्या दोघी बहिणींना सतावत होती. गेल्या 2 वर्षांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष 2दा बचावलेले आहेत. 13 जुलै 2024मध्ये पेनिसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. गोळी उजव्या कानाला स्पर्श करून गेली होती. हल्लेखोराची ओळख 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू कुक्स अशी झाली होती. सिक्रेट सर्व्हिस स्थान प्रसरणी यांनी त्याला जागीच ठार केले होते. दरम्यान या हल्ल्यानंतर जगातून अनेक भागातून अनेक नवीन तर्कवितर्क समोर येत आहे. अमेरिकेने हा बनाव केला असल्याचेही बोलल्या जात आहे. इराणचा यात सहभाग नसल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात. पुढे काही वेळानंतर निवडणुका येणार असून नागरिकांची मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी हा बनाव केला असल्याचे देखील काही नागरिक बोलत आहेत. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत